परफेक्ट इलेक्ट्रॉनिक्स वाई आयोजित 6 दिवसांचं प्रॅक्टिकल बेस्ड इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंडस्ट्रियल ट्रेनिंग. पात्रता इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्प्युटरचे शिक्षण आवश्यक. बीई, डिप्लोमा, बीएससी, एमएससी झालेल्यांसाठी उपयुक्त. या ट्रेनिंगमध्ये भरपूर प्रॅक्टिकल सह मुलाखतीची तयारी करून घेतली जाते, ज्यामुळे जॉब मिळणं सोपं जातं. ट्रेनिंगसाठी संपर्क डॉक्टर ढेकळे, परफेक्ट इलेक्ट्रॉनिक्स MIDC वाई. मोबाईल 98 222 41 255. Okay, so as we know that we are here for an industrial visit and we visit to Perfect Electronics. Perfect Electronics is the one of the leading companies in electronics industry, and for that we are here to understand electronics, electronic components and the peripherals which are most common to our computer science students. Computer science students generally uses electronics and their interfacing devices. They uses IoT, and in IoT there is a role of electronics. There is a role of microcontroller, microprogramming kits such as Arduino, Raspberry Pi. So some advanced concepts are included in our curriculum. So that is the motive behind the visit of this industrial visits. आणि याकरताच आपल्याला आज योगायोगानं सरांचं मार्गदर्शन लाभत आहे. सरांच्या बद्दल थोडीशी माहिती मी नोंद करतोय, आणि हे खूप महत्वाचं आहे की एक वर्साटाईल आणि एक ऑलराऊंड पर्सनॅलिटी आपल्याला आज मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित आहे. यांची गुणवत्ता, यांची विद्वत्ता जर पाहिली तर फार अफाट प्रकारची विद्वत्ता सरांची आहे, आणि त्याचे एक समरी रूप मी एक मांडतोय तुमच्या पुढं. सर MSc, MPhil, PhD अशी डिग्री होल्ड करणारे, फिजिक्स आणि त्यामध्येही इलेक्ट्रॉनिक्स हा कोर सब्जेक्ट असणारे किंवा कोर नॉलेजचा विषय तज्ज्ञ म्हणून सर आहेत. सरांचा HOD म्हणून प्रदीर्घ अनुभव आहे. जवळजवळ 35 वर्षांचा सरांचा अनुभव आहे. त्याचबरोबर सरांनी वाई महाविद्यालय वाईमध्ये जवळजवळ 35 वर्ष HOD म्हणून काम केलेलं आहे. त्याचबरोबर 2 वर्ष उपप्राचार्य म्हणूनही महत्वाची जबाबदारी सांभाळलेली आहे. संशोधन क्षेत्र, रिसर्च एरिया मध्ये सरांचं उल्लेखनीय यश आहे. सरांचे 4 संशोधन प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण केलेले आहेत. UGC रिकग्नाइज्ड प्रकल्प आहेत, UGC ची मान्यता प्राप्त प्रकल्प आहेत. या प्रकल्पाला आंतरराष्ट्रीय स्तरावरती, राष्ट्रीय स्तरावरती प्रकाशित झालेले रिसर्च पेपर ही सरांचे 22 प्रकाशित झालेले आहेत. त्याशिवाय ऑटोमॅटिक 3 फेज मोटर ड्रायव्हर या विषयावरती सरांचा संशोधन निबंध हाँगकाँगमध्ये सरांनी त्याचा निबंध सादर करण्याचा बहुमान मिळवलेला आहे. आणि सरांचं 31 मे 2016 रोजी शासकीय सेवेतनं सेवानिवृत्ती झालेल्या आहेत. आणि सेवानिवृत्तीनंतरही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणं, विद्यार्थ्यांच्या या प्रकारच्या ऍक्टिव्हिटी अरेंज करणं, प्रोजेक्ट्स बिल्डअप करणं, या सगळ्या पसारा जो दिसतो रिटायरमेंट झाल्यानंतर सुद्धा सक्रिय असणारे सर आहेत. आणि एक उद्योग प्रतिनिधी म्हणूनही सर काम करतात. सर सध्या बोर्ड ऑफ स्टडीज BOS मेंबर्स, की ज्यामध्ये BOS अर्थात जे अध्यापन मंडळ असतं की ज्यामध्ये सिलेबस स्ट्रक्चर करणं, सिलेबस कोणता ठरवायचा, कशा पद्धतीनं फ्रेमिंग करायचं सिलेबस, ह्या विषयाचे तज्ज्ञ म्हणून BOS मेंबर आहेत. ते सर शिवाजी विद्यापीठाचे मेंबर आहेत, सोलापूर युनिव्हर्सिटीचे मेंबर आहेत, ऑटोनॉमस कॉलेज KBP कॉलेज पंढरपूर, YC कॉलेज इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स सातारा, राजर्षी शाहू कॉलेज लातूर इथेही सर BOS मेंबर आहेत. तर जवळजवळ मी माझ्या छोट्याशा इंट्रोडक्शन पर मुद्द्यामध्ये सरांचं जे
जो पसारा आहे त्याच्याबद्दल मी थोडंसं सांगितलं तुम्हाला की सरांनी कशा प्रकारे मांडणी केलेली आहे. सरांचा जो अनुभव आहे तो आपल्याला निश्चित मार्गदर्शन ठरेल आणि त्याकरता आपण आलेलो आहे. सरांनी कसं यायचं इथून आम्हाला सगळ्या म्हणजे अगदी रूट बद्दलची सुद्धा सगळ्यांची माहिती आम्हाला सरांनी करून दिलं आणि इथं आम्ही सरांच्या मार्गदर्शनासाठी इथं पोहोचलेलो आहे. निश्चितच आम्हाला सरांचं मार्गदर्शन आमच्या विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरेल आणि निश्चितच त्याचा त्यांच्या अकॅडमिक्स मध्ये उपयोग होईल असं बोलून मी थांबतो. धन्यवाद. थँक्यू. थोडक्यात एक गौरव करतोय किंवा एक सत्कार करतोय की अशा पर्सनॅलिटीला आपली भेट झालेली आहे आणि आमच्या महाविद्यालयाच्या वतीनं आणि आमच्या डिपार्टमेंट ऑफ कम्प्युटर सायन्स या विभागामार्फत सरांचा एक सत्कार करतोय आम्ही. थँक्यू सर. वायसी कॉलेज इस्लामपूर इथून तुम्ही कॉम्प्युटर सायन्स विभागाचे हेड ऑफ डिपार्टमेंट जगताप सर, त्यांचे सहकारी मुल्ला सर, घोरपडे मॅडम आणि पाटील मॅडम आणि तुम्ही सर्व विद्यार्थी, तुमचं सर्वांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतो. आणि तुम्ही परफेक्ट इलेक्ट्रॉनिक्स कंपनीला व्हिजिट केलेले आहे, तर तुम्हाला माझा विश्वास आहे की तुम्हाला जे ॲक्सेप्टेबल नॉलेज जे रिक्वायर्ड आहे ते तुम्हाला इथं नॉलेज मिळणार आहे. फक्त आता मी तुम्हाला सांगतो की प्रत्येक डेमो एक्सप्लेन करताना तुम्ही केअरफुली लक्ष द्यायचं आणि माझी पुढं नंतर अपेक्षा आहे तुम्ही प्रत्येकाने प्रश्न विचारले पाहिजे. बरेच विद्यार्थी एवढे एक्सप्लेन करून सुद्धा काहीच प्रश्न विचारत नाहीत. आलं का लक्षात? तुम्ही कॉम्प्युटर सायन्सचे विद्यार्थी आहेत हे लक्षात घ्या. आणि ग्रॅज्युएशन नंतर तुम्हाला बोलकं झालं पाहिजे. साधे प्रश्न असतात विचारायचे, व्हॉट, व्हाय, हाऊ असे शब्द वापरून तुम्ही हे करू शकता ना. व्हॉट इज टेक्निक बिहाइंड इज असं सांगत असतो तरी विद्यार्थी धाडस करत नाहीत. तर माझी अपेक्षा आहे बोल्ड व्हायचं, तुम्ही जरा बोललं पाहिजे. त्या मग बोलता कधी येईल? तुम्ही केअरफुली ऐकलं तर. केअरफुली ऐकत असताना तुम्हाला काहीतरी क्वेरी जाणवतील, मग तुम्ही कॉन्फिडेंटली क्वेरी तुम्ही विचारू शकता. ओके. तर मी सुरुवातीला आपल्या परफेक्ट इलेक्ट्रॉनिक्सचं एक प्रोडक्शन प्रोफाईल सांगतो. कंपनीमध्ये मेन ॲटोमॅटिक लेक्चर बेल सिस्टीमचं प्रोडक्शन अगोदर होतं. अगोदर हॉबी किट्स वगैरे करायचो, ते नंतर बंद करून ॲटोमॅटिक लेक्चर बेल सिस्टीम मी डेव्हलप केलेलं आहे. म्हणजे गरज ही शोधायची जननी असते म्हणतात, त्याच्यातनं माझा हा प्रॉडक्ट डेव्हलप झालेला आहे. तो कसा डेव्हलप झाला सांगतो. किसनवी कॉलेजला मी प्राध्यापक असताना मी प्राचार्यांच्या केबिनमध्ये बसलो असताना एक दोन प्राध्यापक, एक प्राध्यापक आणि दुसऱ्या प्राध्यापकाला घेऊन आले, त्यांच्याबद्दल तक्रार सांगायची होती. मग एक प्राध्यापक दुसऱ्या प्राध्यापकाला उद्देशून म्हणते, सर ह्या सरांनी माझे 10 मिनिटं माझे लेक्चरचे घेतले. मी रूमच्या बाहेर, वर्गाच्या बाहेर थांबलो, तर बेल होऊन सुद्धा किंवा टायमिंग होऊन सुद्धा 10 मिनिटं त्यांनी लेक्चर घेतले. बेल नव्हती वाजलेली त्यावेळेस, बेल शिपाई नव्हता. म्हणजे असं सांगितलं होतं की घड्याळ बघून तुम्ही जायचं. तर ते दुसरे प्राध्यापक म्हणले माझ्या घड्याळाप्रमाणे मी बरोबर बाहेर आलेलो आहे, आणि ते म्हणले माझ्या घड्याळाप्रमाणात मी 10 मिनिटं उशीर झालेला आहे. मग असं झाल्यानंतर प्राचार्य म्हणले तुम्ही असं करा, तुमचे रेडिओप्रमाणे घड्याळ, तुमचं घड्याळामध्ये तुम्ही डिफरन्स असल्यामुळे हा प्रकार झालाय, तर तुम्ही रेडिओप्रमाणे घड्याळ सेट करा आणि त्याप्रमाणे हे करा. आणि मी तिथं बसलो असताना मला लगेच जाणवलं. मग आपलं तुम्हाला माहिती असेल मोनोस्टेबल मल्टीवायटर माहिती आहे ना. मोनोस्टेबल मल्टीवायटर एक्सपेरिमेंट झाला का तुम्हाला? हां. तर तो एक्सपेरिमेंट, त्याचं नॉलेज मला माहिती आहे. दुसरं डिजिटल टाइम स्विच, हे जे डिजिटल टाइम स्विच आहे जस्ट नवीन मार्केटला आलो. ते प्रोग्राम केल्यानंतर आतला रिले कसा ऑपरेट होतो हे सगळं मला अंडरस्टँड झालं. मग हे सगळं माझ्या डोकीत आलं आणि सरांना मी थेरॉटिकल लेवलला सांगितलं, प्राचार्य सर हा जो प्रॉब्लेम आता सरांनी तक्रारीचा आहे, मी म्हणलं असं करू शकतोय, ऑटोमॅटिक लेक्चर बेल वाजली पाहिजे. ते म्हणले काय म्हणताय? हो म्हणलं करू शकतो. करा की म्हणले, काय खर्च होईल ते आपण कॉलेजमधून देऊ म्हणले, काय प्रॉब्लेम. मला संमती दिली. नलोडे सर प्राचार्य होते आणि त्यातनं मी डेव्हलप केलं आणि प्रॉडक्ट सक्सेसफुल झाला. ते किती 1995 साली किसनवी कॉलेजला अजून ते बेल वाजते, लक्षात घ्या.
पहिला प्रॉडक्ट. आणि त्याच्यानंतर मग जवळ 4,000 स्कूल कॉलेजला बेल सिस्टीम बसवलेलं आहे. हे इनोव्हेशन, हे सगळे बरेचसे प्रॉडक्ट माझे इनोव्हेशन मधले. नंतर ज्यावेळेस मोदी सरकार आलं त्यावेळेस त्यांनी अनाऊन्स केलं की प्रत्येक कॉलेजनं, प्रत्येक स्कूलनं राष्ट्रगीत वाजवलं पाहिजे, जनगण मन. मग मी बघितलं प्रत्येक कॉलेजला प्राचार्य काय करायचं, बा हे कुठल्या तर प्राध्यापकाला सांगायचे, हे पेन ड्राईव्ह घ्या, तिथं जायचं, अँप्लिफायर चालू करायचा, माईकवर अनाऊन्समेंट करायची, सर्वांनी राष्ट्रगीतासाठी उभे राहा म्हणून अनाऊन्समेंट करायची, आणि मग तुम्ही पेन ड्राईव्ह लावून चालू करायचं आणि नंतर बंद करायचं. मग हे कामच झालं नाही का प्राध्यापकाला. त्याच्यावर सुद्धा मग मला सुचली आयडिया, ते राष्ट्रगीत सुद्धा ऑटोमॅटिक करायला पाहिजे. मग आम्ही ते डिझाईन डेव्हलप केलं आणि सक्सेस झालं. आता जवळ 40-50 कॉलेजला राष्ट्रगीत ऑटोमॅटिक वाजता लक्षात घ्या. तर हे दुसरा राष्ट्रगीत लेअरचा दुसरा प्रॉडक्ट. तिसरा सिक्युरिटी सिस्टीम. म्हणजे आता तुम्हाला सिक्युरिटी सिस्टीम समोर लावलेलं आहे, तिथं लावलेलं आहे, ते तुम्हाला ते डेमो दाखवलं जाणार आहे. कंपनीमध्ये अचानक अनौथाक पर्सन आलं की ती सायरन जोरात वाजतोय, आणि ते आमच्या ह्याच्यातून ज्वेलरी शॉपला सुद्धा सिक्युरिटी सिस्टीम बसवलेले आहेत कस्टमरनं, म्हणजे डीलर लोकांकडून बसवलेलं आहे. आणि दुसरे एक्सपेरिमेंटल बोर्ड. सायन्स कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेजला जे एक्सपेरिमेंट तुम्ही विद्यार्थी करता ते एक्सपेरिमेंटल बोर्डचं आपलं मॅन्युफॅक्चरिंग आहे. जवळ 200 बोर्ड आहेत तयार झालेले, आणि काही बोर्ड तुमच्या कॉलेजला पण दिले, तुम्ही वापरले नसतील. ते डिजिटल इलेक्ट्रॉनिकचे सगळे एक्सपेरिमेंटल बोर्ड डबल साइड PCB वापरून केलेले आहेत. तर असं एक प्रोफाईल आहे. तर मी 1 बाय 1 तुम्हाला सांगतो. सुरुवातीला हे जे आहे ऑटोमॅटिक राष्ट्रगीत प्लेअर जे आहे त्याचं वर्किंग असं आहे की समजा 10 वाजता प्रोग्राम केला असेल तर 10 वाजल्या की ॲम्प्लिफायरला पॉवर आपोआप येते. नंतर स्पीकरमधून आवाज ऑटोमॅटिक येणार, खान खान खान. नंतर 10 सेकंदांनी लेडीजच्या प्रोफेशनल साऊंडमध्ये ऐकवलं जाणार की राष्ट्रगीतासाठी सर्वांनी उभे राहा. ते सुद्धा रेकॉर्डेड अनाउन्समेंट केले जाणार. आणि मग जनगण मन ऑटोमॅटिक स्टार्ट होणार, आणि पूर्ण ते झालं 1.5 मिनिटाचं, ते ॲम्प्लिफायरची पॉवर ऑटोमॅटिक बंद होणार व ते दुसऱ्या दिवशीच ऑटोमॅटिक चालू होणार. मग त्यासाठी आम्ही काय केलं, हे एक बोर्ड आम्ही डेव्हलप केला त्यासाठी. इथं जे आपण बटन, वेगळे बटन दाबून पेन ड्राईव्हनं लावतो ना जनगण मन, तर ते पेन आपण मॅन्युअली करतो, परंतु हे सर्किट आत इंट्रोड्यूस केलं. आणि इथं टाइम स्विच आहे बघा, असलंच टाइम स्विच ते इथं लावलेलं आहे. आणि ते मग ह्याच्यात डिजिटल टाइम प्रोग्राम करता येतं कुठल्याही टाइम प्रमाणात. रिअल टाइम क्लॉक फॅसिलिटी आहे, आणि त्याप्रमाणे बरोबर स्विचिंग केलं जातं, आतल्यात पॉवर दिली जाते ॲम्प्लिफायरला आणि ते चालू होतं. तर सुरुवातीला हे जे आहे, आता तुम्हाला ते मॅन्युअलच वाजून दाखवतो, पण तुम्ही लक्षात घ्या हे ऑटोमॅटिक होत असतं. तर सुरुवातीला खनखन आवाज आल्यानंतर थोडा वेळ आपण उभा राहूया. आता हे जर ॲम्प्लिफायरचा थोडा फॉल्ट इंट्रोड्यूस झालाय, साऊंड क्वालिटी जी आहे एक्सपेक्टेड ती साऊंड क्वालिटी कमी आहे, तुमच्या लक्षात येईल ते. परंतु आम्ही ज्यावेळेस कॉलेजला देतो ते साऊंड क्वालिटी 100% परफेक्ट असते. ज्यावेळेस खनखन आवाज येईल ना त्यावेळेस तुम्ही सर्वांनी उभा राहायचं. बर, आता दुसऱ्या डेमोला आपण स्टार्ट करूया. मी हार्टवर्क असं आम्ही बनवत असतो आणि ते कंपनीला द्यायचं असतं. आणि ह्याची जी कॉस्टिंग जी आहे, साधारण एवढ्या PCB साधारण 6,000 ते 7,000 रुपये लागतात. आता ह्या 24 PCB आहेत. आता आम्ही एक बोर्ड जो आहे, आता हे लॉजिक गेटचा एक्सपेरिमेंट आहे, तर हे लॉजिक गेटचं हे PCB आहे. तर अशा पद्धतीने हे डेव्हलप करून देतो. आता हे PCBचं जर मला फीचर तुम्हाला सांगायचं आहे, तर हे PCB दोन्ही साईडला बघा सेम पॅटर्न आहे. बर, तर हे डबल साइड PCB आहे. हे जे होल्स आहेत ते PTH आहेत बरं का, प्लेटेड थ्रू होल, कंडक्टिंग होल आहेत. म्हणजे इथं कंपाऊंड बसून सोल्डर केलं की एक्सपेरिमेंट वर्क होतो. आता हे जे ड्युरेबिलिटी, आता हे जे तुम्हाला सांगायचं आहे, हे टोटल 6-7 हजार खर्च येतो. कॉलेजनं जर सगळ्या एक्सपेरिमेंटचे बोर्ड करायचे म्हटलं, प्रत्येक ठिकाणी 6-6 हजार रुपये खर्च करावा लागते. परंतु इतके बोर्ड लागत नाही कॉलेजला, 1-2 एक्सपेरिमेंटचा सेटअप असलं तरी चालतो. मग आम्ही एक एक्सपेरिमेंट PCB असेंबल करून देतो, ते 2,000
ते 3,000च्या आसपास, 2,000 ते 2,500 पर्यंतच त्याचं कॉस्टिंग बसते. त्यामुळं इंडिव्हिज्युअल करण्यापेक्षा कॉलेजनं हे परचेस केलेलं परवडतं. आता ह्याच PCBचा वापर करून हे असं बोर्ड केलेलं आहे. दुसरे हे सगळे इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिकचे एक्सपेरिमेंट जे आहेत ते 12 व्होल्ट ऑपरेशन आहेत, हे लक्षात घ्या. आता तुम्हाला माहिती असेल की तुम्ही पॉवर सप्लाय वापरता 0 to 30 व्होल्ट, बरोबर. तुम्हाला टीचरनं सांगितलेलं असतं की बाबा हे 9 व्होल्टवर चालणार आहे किंवा 5 व्होल्टवर चालणार आहे सर्किट, मग तेवढंच 5 व्होल्ट सेट करा आणि हे जोडाजोडी करा. पण विद्यार्थ्यांना असेच असेल तर नुसतं नॉब फिरवायला काय हरकत आहे. मग 5 व्होल्टचं 30 व्होल्ट होतं, मग काय होतं, मग IC ते कंपाऊंड जळून जातात. आणि हे सगळं थांबवण्यासाठी हे सुद्धा माझं रिसर्च वर्क आहे. UGC ला मी प्रपोजल दिलं होतं हे बाबा हाऊ टू सिम्प्लिफाय इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक एक्सपेरिमेंट्स. त्यामध्ये प्राध्यापकाचा वेळ वाचेल आणि विद्यार्थ्याचा वेळ वाचेल, तर त्यासाठी काय टेक्निक वापरलं पाहिजे. मग हे डबल साइडेड PCBचं टेक्निक कसं युजफुल आहे मी सांगितलं ते UGC ला म्हणलं की मला 1,00,000 रुपये द्या, मी 2 दिवसाचं वर्कशॉप ठेवतो प्राध्यापकासाठी, त्यांना समजावून सांगतो की तुम्ही एक्सपेरिमेंट असे सिंपल करा. तर मला 80,000 मंजूर केले. 2 दिवसाचं वर्कशॉप ठेवलं. ते दोन्ही दिवसाला 2 एक्सपर्ट बोलवले, ते पुणे युनिव्हर्सिटी, शिवाजी युनिव्हर्सिटीचे इलेक्ट्रॉनिकचे एक्सपर्ट. आणि तो प्रोग्राम झाला, त्यांनी माझं भरभरून कौतुक केलं. त्याच्यातून माझं प्रोफेशनल चालू झालं. सगळे एक्सपेरिमेंट डबल साइडेड PCB आणि प्रत्येक एक्सपेरिमेंटला पॉवर सप्लायची गरज नाही. त्याला अडॅप्टर, आम्ही असा हा अडॅप्टर डेव्हलप केलाय, 12 व्होल्टचा अडॅप्टर आहे तो. प्रत्येक एक्सपेरिमेंट 12 व्होल्टवर चालणार. इव्हन तुमच्या ऑपरेशन अम्प्लिफायर तुम्हाला माहिती असेल की ड्युएल सप्लाय लागतात. ड्युएल सप्लायची किंमत 15,000 20,000 असते. सिंगल सप्लायची किंमत 10,000 असते. आमचा फक्त हा सप्लाय किती 300 रुपयाचा आहे. आम्ही कॉलेजकडून 300 रुपयाला एक देतो. एका सप्लायवर सगळे एक्सपेरिमेंट चालणार. आणि हा सप्लाय असा आहे, तुम्ही म्हणणार हे मार्केटमध्ये सप्लाय मिळतातच की असे, पण तो 12 व्होल्टचा रेग्युलेटर सप्लाय मिळणार नाही. तुम्ही जर सप्लाय 12 व्होल्टचा अडॅप्टर मागितला, DC व्होल्टचा मिळेल तुम्हाला. आणि तुम्ही जर डिमोस्टॅट इनपुटला लावला, 170 ते 270 व्हॅरी करायला सांगितलं, तर त्याचं आउटपुट व्होल्टेज कसं 9 व्होल्ट पासून 16 व्होल्ट पर्यंत व्हॅरी होतं. आणि इथं एक्सपेरिमेंट मध्ये व्हेरिएशन नाही पाहिजे, तुमचं एक्सपेरिमेंट रिझल्ट चुकू शकतात. तर इनपुट व्होल्टेज कसं जरी व्हॅरी झालं तर आउटपुट व्होल्टेज हे 12 व्होल्टच आलं पाहिजे. मग हे 12 व्होल्टचा सप्लाय इथं. एक्सपेरिमेंट बंद पडणारच नाही, जाळायचा प्रश्न नाही, ड्युरेबिलिटी वाढते. आता एक्सपेरिमेंट बघा, हे 12 व्होल्ट मी अप्लाय केलंय. आता लॉजिक गेटचं एक्सपेरिमेंट आहे. तुम्ही म्हणणार डिजिटल इलेक्ट्रॉनिक्सला 5 व्होल्ट लागतं, मग इथं 12 व्होल्ट का, तर इथं जीनं डाय वापरलाय 5 व्होल्टचा. म्हणजे काय केलं, 12 व्होल्टचं 5 व्होल्ट कन्व्हर्शन केलं. आता इनपुट स्विचेस जे आहेत लॉजिक गेटला तुम्हाला माहिती आहे 1 किंवा 2 इनपुट्स असतात, बरोबर. नॉर्मली दोन्हीपेक्षा जास्त इनपुट असलेलं पण आहे लॉजिक गेट, पण तुमच्या सिलेबसमध्ये एवढंच असते. हे 2 इनपुट म्हणजे 2 स्विचेस दिलेत. हे खालच्या साईडला टाकलं की लॉजिक हे होतं म्हणजे 0 आणि वरच्या साईडला 1. आता मी पॉवर सप्लाय चालू करतो बघा. आता इथं लिहिले बघा, हे ऑर गेटचे आहे, हे अँड गेटचे आहे, हे नॅन्ड गेटचे आहे, हे नॉर गेटचे आहे, नॉट गेटचे आहे. प्रत्येक ICच्या आउटपुटला हे LED लावलेले आहेत आणि ह्याचं स्टेटस, इनपुटचं स्टेटस हे LED दाखवतात. हे स्विचेस खाली असल्यामुळे ह्याचं काय झालं, बायनरी 0-0 झालं इनपुट. बायनरी 0-0 इनपुट असेल तर नॅन्ड गेटचं आउटपुट हाय असतं, बायनरी 1 असतं. नंतर नॉट गेटचं पण हाय असतं, त्यामुळे बायनरी 1 हाय LED लागलाय. परत इथं हे नॉर गेट, त्याचं पण बायनरी 1 असणार. आता 1-0 करूया, हे 1 टाकलं तर बघा हाय LED लागला. आता हे A आणि B असे 2 स्विचेस, A ची किंमत 1 झाली, B ची किंमत 0 राहिली. त्यावेळेस लॉजिक असं आहे बघा आउटपुट. आणि 1-1 ला काय होतंय बघा, हे 2च लागतील. हे अँड गेट आणि ऑर गेट आहे, 2च लागतील, बाकी सगळे ऑफ. आणि हे नॉट गेटचा IC, त्याचं इनपुट एकच असतं, ते 1 म्हणजे एच कन्सिडर करायचं. आता हे तुम्हाला डबल साइडेड PCBचं तुम्हाला सांगतो, हे ड्युरेबिलिटी एक्सपेरिमेंट कशी असते. आता हा एक्सपेरिमेंट चाललेला आहे, विद्यार्थी काय पण करू शकतात. बाय सम मीन्स हे ट्रॅक समजा कट केले, ह्याचा वापर करू, शार्प एजनं कट केले, तर एक्सपेरिमेंट बंद पडेल का, बंद पडणार ना. पण तिथे बंद पडणार नाही. कारण काय, वरचे जे ट्रॅक दिसतात ना, सेम बॅक साईडला सेम ट्रॅक आहेत. आणि तुम्हाला अगोदर सांगितलं की प्रत्येक होल हे कंडक्टिंग आहे. त्यामुळे वरचे 100% ट्रॅक तुम्ही कट केले तर एक्सपेरिमेंट चालू राहणार. त्यामुळे एकदा बोर्ड कॉलेजला घेतला की फॉर एव्हर ते चालत राहणार.
हे ह्याचं महत्वाचं आहे. तर हे झालं. हे अशा टाईपचे 200 बोर्ड आहेत. आमचं ट्रेनिंग पण प्रोफेशनल ट्रेनिंग असतात. ज्यावेळेस BE इलेक्ट्रॉनिक्स होईल किंवा BSc इलेक्ट्रॉनिक फिजिक्स वगैरे असेल, कॉम्प्युटर सायन्स, हे आमचे प्रोफेशनल ट्रेनिंग असतात. डिजिटल इलेक्ट्रॉनिकचे 8 एक्सपेरिमेंट आहेत. आम्ही 2 दिवसात 2 तासात 8 एक्सपेरिमेंट करायला सांगतो. आता बघितलं लॉजिक गेटला किती वेळ लागला. त्यामुळे हे डिजिटल इलेक्ट्रॉनिकचे 8 एक्सपेरिमेंट 2 तासात कव्हर अप होतात. 1 तास आम्ही चर्चा करतो, ओव्हरऑलच्या संदर्भात बोलतो. त्यामुळे विद्यार्थ्याला अंडरस्टँडिंग होतं लगेच. आणि खरं मग डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे काय हे समजतं. तुम्हाला माहिती आहे कॉलेजमध्ये डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स एक एक्सपेरिमेंट ठेवला की नंतर दुसऱ्या आठवड्यात कुठला ॲम्प्लिफायरचा असतो, तिसऱ्या आठवड्यात कुठला कॅरेक्टरिस्टिक्स असेल. मग डिजिटलचा त्याला वेळ लागतो. त्यामुळे डिजिटल विसरूनच गेलेलं असतं. पण ॲट ए टाइम तुम्ही डिजिटलचे 2 तासात एक्सपेरिमेंट वर्किंग बघ त्यामुळे डिसोल्डिंग पंप आहे कॉलेजमध्ये. डिसोल्डिंग तुम्हाला सिलेबसमध्ये ठेवायला पाहिजे. तर इलेक्ट्रॉनिक कंपाऊंड काढण्यासाठी तुम्हाला मॅन्युअल डिसोल्डिंग पंप माहिती असते. त्रासदायक होतो तुम्हाला. हा कॅपॅसिटी पर काढून लागतो. आता ह्याच्यात तुम्हाला केबल दिसते. एक ट्यूब आहे बरं का. ह्या ट्यूब आहे. त्या ट्यूबला व्हॅक्यूम पंप आत जोडलेला होता बघा. ते दाबलं आवाज आज व्हॅक्यूम ट्यूब आहे. ही जी ट्यूब आहे ना, ट्यूबमधनं हवा उडली जाते. हिचं जे आता इथं कोळते बघा, टेम्परेचर 400 डिग्री टेम्परेचर असतं. त्याला एक होल आहे. त्या होलमधनं सोल्डर आत घेतलं जातं आणि ते ट्यूब असते आतल्या साईडला. त्या ट्यूबमध्ये सोल्डर साठलं जातं. आता इथलं आपण सोल्डर काढायचं. तर मी समजा आता हा हे काढायचं मला कॅपॅसिटर. मी इथं लावणार असं त्या स्पॉटला, असं स्पॉटला लावलं आणि असं दाबलं, हा जरा स्पॉट रिकामा झाला. आता दुसरा स्पॉट मला काढायचा आहे. तर समजा लावलं आणि थोडं मेल्ट झालेलं दिसलं की दाबायचं. हा कॅपॅसिटर निघाला. तर अशा पद्धतीने हे टूल आहे. हे आमचं मॅन्युअलिटी नाही, तुम्हाला माहितीसाठी हे सांगितलं. अलेक्साबद्दल काय माहिती आहे तुम्हाला? अलेक्सा काय आहे? आता कॉम्प्युटरमध्ये मी एक्सपर्ट असणार त्यामध्ये. व्हॉट इज अलेक्सा? तुम्हाला सांगेल पटकन. अलेक्सा एक AI चा टूल आहे ना, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. मग आर्टिफिशियल इंटेलिजन्स तुम्ही वापरताय का सध्या? किती जण वापरताय? हात वर करा. ChatGPT किती जण वापरताय? हात वर करा. 1 2 3 4 5. ठीक आहे, 20% तुम्ही वापरता. बरं, ChatGPT म्हणजेच AI टूल. मग आता मला सांगा, ChatGPT आणि गुगल सर्च पण माहिती इन्फॉर्मेशन दिली पाहिजे ती मिळतेच ना. मग ChatGPT कशाला वापरायचं? काय फरक ChatGPT आणि गुगल सर्च दिलेली माहिती आणि ChatGPT दिलेली माहिती सेम असू शकते ना. का वापरायचं? कोण सांगते? तुमच्यापैकी उत्तर सांगता आलं पाहिजे. कॉम्पिटिटिव्ह विद्यार्थी म्हणून मी अपेक्षा करतो. तर तुम्ही आता समजा ओहम्स लॉ बद्दल तुम्हाला व्हॉट इज ओहम्स लॉ असं विचारलं गुगल सर्चला. गुगल सर्च लगेच माहिती इन्फॉर्मेशन पाहिजे तेवढे त्यांना. वेगळ्या लेखकानं जसं लिहिलेलं आहे, वेबसाईटला अपलोड केलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे का AI काय करतं? वेबसाईटला जातं. सगळ्या वेबसाईटला जाऊन माहिती, कुठल्या पण वेबसाईटला प्रॉपर माहिती आहे ते आपण जे सर्च दिलेलं ते बरोबर कलेक्ट करतो, आठवून तुम्हाला दिलं जातं सगळं. मग गुगल सर्चला सगळ्या वेबसाईटला जाऊन ते सर्च करतो. मग ओहम्स लॉ कुठं कुठं लिहिलं आहे सगळं माहिती. वेगवेगळ्या लेखकानं वेगवेगळ्या पद्धतीनं एक्सप्लेन केले ते तुम्हाला मिळेल. पण ChatGPTनं ओहम्सला एकदा एक आले तेवढंच बरोबर उत्तर दिले. ते स्टँडर्ड असतं लक्षात घ्या. ChatGPT तुमच्यासाठी फार चांगला आहे. मी माझी रिक्वेस्ट तुम्हाला जर फार प्रगती करायची असेल तर ChatGPT लगेच अप्लाय करा. ChatGPTनं AI टूलनं तुमचं काम फार सोपं होतं. आम्ही कितीतरी लॅपटॉप वगैरे दुरुस्त केलेले आहेत. फक्त ChatGPTला सांगायचं काय प्रॉब्लेम आहे लॅपटॉपचा, पॉवर नीट लागत नाही किंवा स्क्रीन येत नाही. फक्त त्याला सांगायचं ते प्रोग्रेबल फॉल्ट सांगतो तुम्ही काय काय बघितलं.
पॉवर सप्लायमध्ये फॉल्ट आहे किंवा कुठलं पण इन्स्ट्रुमेंट, हे फक्त लॅपटॉपचं येईल. आता मध्ये म्हणजे हे लेबल प्रिंटिंग मशीन आहे. लेबल प्रिंटिंग, हे लेबल दिसतं ना, असले लेबल प्रिंट केलं जातं. ही फार जुनं मशीन आहे. मी प्रोफेशनल लेवलला पुण्याला जाऊन चौकशी केली, तिथे एक्सपर्ट आहेत दुरुस्तीचे. ते म्हणले हे तुमचं मॉडेल जे आहे ना फार जुनं आहे, आमच्याकडे होत नाही. आणि ChatGPT मला सोल्युशन दिलं, ते आता परत पूर्ववत चालू आहे. त्याची 15,000 रुपये किंमत आहे मला, परंतु ChatGPT असं बरेच प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात. तुम्हाला आता प्रोजेक्ट रिपोर्ट असतील, ती सोपं आहे. प्रोजेक्ट रिपोर्ट, समजा प्रोजेक्ट रिपोर्ट तुम्ही एक्सपेरिमेंट तुम्हाला केलं, एक्सपेरिमेंट समजा फुल ॲडलचं तुला प्रोजेक्ट करायचं आहे, कॅन्डिडेटला सांगितलं, तर फुल ॲडलचा प्रोजेक्ट रिपोर्ट करायचं. फुल ॲडलचं तुम्हाला चार्ट तर माहिती असतं, पण प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये ठराविक माहिती असली पाहिजे ना, इंट्रोडक्शन वगैरे सगळं. मग तुम्ही ChatGPTला असं लिहा, प्रोजेक्ट रिपोर्ट ऑफ फुल ॲडल एक्सपेरिमेंट असं म्हणलं ना, तुम्हाला सगळीच इन्फॉर्मेशन सगळं टायटल वाईज सगळं तुम्ही प्रिंटआउट काढायचं, मायनर असेल ते करायचं. मग ह्याच्यात रेफरन्स तुम्ही काय काय घेतले, गिव्ह द रेफरन्स लिस्ट. प्रोजेक्टला मला रिपोर्टला रेफरन्स लिस्ट येते ना, ते पण मिळेल. आलं का लक्षात? आता परवाच आम्ही केलं, एक सिंगिंग कॉम्पिटिशन भाग घेतला, जिने ऑर्गनाईज केलं होतं. एक 100 कॅन्डिडेटची लिस्ट मला पाठवली. तिथे सांगितलं एक्सेलमध्ये आम्हाला ते हे करून घ्या. म्हणजे एक्झामिनरनं काय काय बघितलं पाहिजे. एक्झामिनरनं सिंगिंगमध्ये बाबा सूर लागतो, ताल लागतो, किंवा त्याचं फोकल क्वालिटी कशी आहे. तर तुम्ही सांगायचं आय हॅव अपॉइंटेड एक्झामिनर फॉर सिंगिंग कॉम्पिटिशन, विच पॉईंट्स आय शुड सी. असं लिहिलं की ते पॉईंट्स लगेच देते. हां, तर ते पॉईंट्स दिल्यानंतर त्याला सांगायचं गिव्ह द लिस्ट ऑफ इव्हॅल्युएशन फॉर सच स्टुडंट्स. 100ची लिस्ट त्याला द्यायची, 100 कॅन्डिडेटची लिस्ट तुमच्याकडे आहे. आणि गिव्ह द एक्सेल सीट, गिव्ह दिस इन्फॉर्मेशन एक्सेल सीट. तर सगळे विद्यार्थ्यांची माहिती लेफ्ट कॉलमला येईल आणि वरचे पॉईंट्स जे असतात ना, कुठल्या कुठल्या कॉलमला किती मार्क्स असले पाहिजे ते करून देते एक्सेल शीटला. हे आम्ही प्रॅक्टिकली बनवलेलं आहे. तर तुम्ही ChatGPT आणि इन मराठी म्हणलं की मराठीमध्ये सगळं येते प्रत्येक. हे खरं मला AI बद्दल सांगायचं. तर हे ChatGPT सर्वांनी हे करा, तुमची त्यातनं प्रगतीच होणार. एखादा शब्द तुम्हाला मराठीचं इंग्लिशमध्ये माहिती असेल तर बाबा मराठी शब्द असा आहे, इंग्लिश काय ते लगेच पटकन देते. गुगल सर्चला जास्त वेळ जातो, शोध बसवा लागतो. ओके, हे एक अलेक्सा हे पासवर्ड ऑपरेशन चालणारं इन्स्ट्रुमेंट आहे. त्याला वायफाय फॅसिलिटी आहे. तिथं आमचा राऊटर आहे, तिथं बसवलेला BSNचा राऊटर आहे. BSN म्हणजे ते राऊटर काय करतं, जगात सगळीकडे जोडलं जाणार आहे. तिथलं कनेक्शन हे वायफाय इंटरफेस त्याला केलेलं आहे. आपण जे प्रश्न विचारतो ह्याला ते प्रश्न सर्व्हरला जाणार आहे, सर्व्हर फिल्टरिंगसाठी. सर्व्हर काय करणार आहे, काय तुम्ही प्रश्न विचारलेला आहे ते बरोबर व्हेरीफाय करणार आणि एक्सपेक्टेड उत्तर बरोबर देणार. तुमच्याकडे डिजिटल स्टोरेज ऑसिलोस्कोप आहे का? DSO मॅडम आहेत. हे डिजिटल स्टोरेज ऑसिलोस्कोप लॅबमध्ये आता CRO बंद झाले प्रॉडक्ट, हे लक्षात घ्या. CRO आपण माहिती आहे, त्याला टाईम पर डिव्हिजन असते, होल्ड पर डिव्हिजन असतं, सिग्नलचं वेव्हफॉर्म आपण बघत असतो जेव्हा, आणि ते ॲडजस्टमेंट त्याला खूप करावं लागतं. DSO म्हणजे डिजिटल स्टोरेज ऑसिलोस्कोप. ते पण सिग्नल तुम्ही काय अप्लाय करताय, त्याचं वेव्हफॉर्म कसे आहेत इमिजिएट मला मिळेल. टाईम पर डिव्हिजन, होल्ड पर डिव्हिजन ते ॲटोमॅटिक ॲडजस्ट केलं जातं, मग दाखवतो. हा एक्सपेरिमेंट जो आहे तो फेज शिफ्ट ऑसिलेटरचा एक्सपेरिमेंट आहे. आणि ह्याला पॉवर सप्लाय ह्याच्यात तिथं दिलेला आहे. त्या आउटपुटला हे DSO जोडलेलं आहे. हे DSO वजनाला पण हलका असतो. आता पॉवर चालू करतो DSOची, लगेच ते सिग्नल ह्याच्यात असेल तर डिस्प्लेचा साईन. समजा डिस्प्ले झालं नसेल तरी ऑटो बटन आहे, तर आपलं की ते परत डिस्प्ले होतं साईन, डिस्प्ले झालं. ह्याच्यात असे वेव्हफॉर्म सेव्ह करता येतो. हे थोडं कॉम्प्रेस करायचं म्हणलं तर हे बटन आहे. ह्याच्यात फ्रिक्वेन्सी, टाईम पिरियड सगळं मिळते मेजरमेंट. आणि हे ह्याचा प्रिंटआउट घ्यायचं म्हणलं तर इथं एक पोर्ट आहे बघा साईडला, इथं एक पोर्ट आहे.
तर ते कॉम्प्युटरला जोडता येतं, प्रिंटिंगला जोडता येतं. इथलं जो स्क्रीनवरचा डाटा सगळा प्रिंटिंगला घेतला जातो. हे रिसर्च वर्कसाठी चांगलं. अलेक्सा, व्हॉट इज टाइम नाव? It's 12:13 p.m. Alexa, what is temperature now? Right now, in Way, Satara, Maharashtra, it's 24 degrees Celsius. Okay. Alexa, who is Chief Minister of Maharashtra? The Chief Minister of Maharashtra is Devendra Fadnavis. Alexa, who is Prime Minister of India? The current Prime Minister of India is Narendra Modi. Alexa, who is Prime Minister of America? The United States does not have a Prime Minister, but the current President of the United States is Donald Trump. डोनाल्ड ट्रम्प आहे. पण प्राईम मिनिस्टर आपलं इंडियात जसं वापरतो तसं ते वापरत नाही. राष्ट्राध्यक्ष म्हणून त्यांचं असतं ते. ओके. अलेक्सा, हाऊ मेनी स्टेट्स आर इन इंडिया? Sorry, I'm having trouble. Please try in a little while. Alexa, how many states are in India? India has 28 states, including Andhra Pradesh, Arunachal Pradesh, Assam, Bihar, and Chhattisgarh. Alexa, how many districts are in Maharashtra? Sorry, I don't have an answer for that. Alexa, how many districts in Maharashtra? I don't have an answer for that. पण कसं विचारतो त्यावर अवलंबून असतं. असा प्रॉब्लेम आहे. तुम्हाला गाणी वगैरे प्ले करा. आता समजा जे स्टँडर्ड असतात, युनिव्हर्सल कॉन्स्टंट असतात, ते डिस्टन्स समजा. अलेक्सा, व्हॉट इज डिस्टन्स बिटवीन मून अँड अर्थ? The moon is 364,100 kilometers away from Earth. तुम्ही कुठले डिस्टन्स जे असतात ते विचार सांगू शकता. आता व्हेरिएबल प्राईम मिनिस्टर वगैरे समजा बदलले असेल, चीफ मिनिस्टर बदलले असेल, ते अपग्रेडेशन एक आठवड्यात ते अपग्रेडेशन करतं बरं. म्हणजे ते डाटा त्याला फीड करतात. आणि तुम्हाला गाणी वगैरे म्हणायचं असेल, यूट्यूबला जशी गाणी म्हणतात तसं त्याला सांगितलं ती गाणी तसं प्ले करते. आता आपण पॉप्युलर गाणं कुठलं सायराटचं तुम्हाला म्हणतो, झिंगाटचं गाणं. जे PCB असतं, इलेक्ट्रिक सर्किट डेव्हलपमेंट, हे डीप सोल्डरिंग मशीन आहे. आता हे जास्त PCB ॲट ए टाइम जर सोल्डर करायचं असेल तर हे जे बोर्ड आहेत ना, असे समजा एवढे बोर्ड आहेत आणि 25-50 बोर्ड आपण ठेवले करून कंपाऊंड बसवून ठेवायचं फक्त. आणि ते कंपाऊंड बसवून बेंड करून कट करून त्याला पेस्ट लावून ठेवायची. समजा 50 PCB झाले तयार की अशा PCB ह्याच्यात माउंट करायचे असतात. हे वेगवेगळ्या साईजेस प्रमाणे इथं स्क्रू आहेत, पाहिजे PCB साईज ॲडजस्ट करायची, इथं लावायचं असं. हे डीप सोल्डरिंग मशीनमध्ये इथं सोल्डर आहे, सोल्डर बाथ आहे. हीटर चालू केला पॉवर, इथलं सोल्डर बाथ हे पाण्यासाठी मेल्ट करण्यासाठी. आणि ह्याचं जे आहे वरचं कवर ह्याचं घाण काढण्यासाठी असं हे केलं, असं फिरवलं ते वरची जी दुधावरची साय असते त्याची साय येत असते, असं फिरवली की वरनं त्या आरशात चकाकी जशी असते तशी चकाकी येते. मग हे समजा हा बोर्ड आपल्याला सोल्डर करायचं तर इथं ठेवायचं असते असं. आणि टेम्परेचर 260 डिग्रीला सेट करायचे. अर्धा पाऊण तास लागतो एकदा चालू केल्यानंतर. तर टेम्परेचर सेटिंग आहे. आणि हे PCBचं खालचा जो सरफेस आहे त्या सरफेसच्या ह्याला जो शोल्डरचं सरफेस आहे त्याला टच झालं, 3 सेकंद राहिलं आणि निघालं की सगळेच पॉईंट सोल्डर. आता इथं प्रोव्हिजन आहे 3 सेकंद. हे इथलं एक बटन दाबलं, पिवळं बटन दाबलं ही जी आहे ना तिथून बॅक साईड मोटर आहे. बटन दाबल्याबरोबर हे खाली जातं असं आणि बरोबर ते PCBचं सरफेस त्या सोल्डरच्या सरफेसला टच होतं. 3 सेकंद राहतं. 3 सेकंदानंतर हे लिव्हर ऑटोमॅटिक वर येतं. लगेच ही फ्रेम काढायची, अशी फ्रेम काढायची, हे PCB असं बाजूला टाकायची, दुसरी PCB घालायची. अशा पद्धतीनं फटाफट सोल्डरिंग म्हणजे सर्किटचं प्रोडक्शन असेंबलीचं. Afternoon. Myself, Ms. Yogita Ankush Kamble. I have completed my bachelor degree in BE ENTC. I am working as a production engineer in Perfect Electronics from last 5 years. आमच्या कंपनीमध्ये आता तुम्हाला मी सुरुवातीला ट्रेनिंग प्रोग्राम जो आहे तो एक्सप्लेन करणार आहे. तुम्हाला सर्वांना कंपनीचे कॅटलॉग दिले, त्यातलं लास्ट पेज पहा.
आमच्या कंपनीमध्ये सायन्स कॉलेज आणि इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी फास्ट ट्रॅक इलेक्ट्रॉनिक ट्रेनिंग प्रोग्राम फॅसिलिटी आहे. तर हा कोर्स 6 दिवसांचा असतो, म्हणजे 48 आवर्स असतो. या कोर्समध्ये तुमच्याकडून आम्ही टोटल 30 एक्सपेरिमेंट करून घेत असतो. हा कोर्स 100% प्रॅक्टिकल ओरिएंटेड आहे. तर यामध्ये पहिल्या दिवशी डिजिटल इलेक्ट्रॉनिक्सचे 8 एक्सपेरिमेंट करून घेतले जातात. तर पहिल्या 2 तासात हे 8 एक्सपेरिमेंट एक्सप्लेन केले जातात आणि तुम्हाला प्रॅक्टिकल करण्यासाठी वेळ दिला जातो. आणि त्यानंतर 1 तास डिजिटल इलेक्ट्रॉनिक्सची जी ओरल आहे त्याच्यावरती डिस्कशन केलं जातं. तर यामध्ये तुम्ही पाहू शकता की लॉजिक गेट, डिमॉर्गन्स थेरम, हाफ ॲडर, फुलर असे सगळे 8 एक्सपेरिमेंट आहेत ते तुम्ही 2 तासात कव्हर अप करायचे. तर आता आपल्याला कॉलेजमध्ये डिजिटल इलेक्ट्रॉनिक्सचं प्रॅक्टिकल आठवड्यातून एकदा असतं. तर आपण ते प्रॅक्टिकल साधारण 3 तास करतो. तर इथं तुम्हाला 2 तासात हे प्रॅक्टिकल कम्प्लीट करायचे असतात. त्यानंतर सेकंड डेला ऑसिलेटर ऑपरेशन एम्प्लिफायरचे 5 एक्सपेरिमेंट करायचे असतात. तर त्यामध्ये तुम्हाला पहिल्या 2 तासात हे 5 एक्सपेरिमेंट एक्सप्लेन केले जातात. त्यानंतर तुम्हाला ते परफॉर्म करायचे असतात आणि 1 तास ऑपरेशन एम्प्लिफायरच्या ओरल वरती डिस्कशन केलं जातं. तुम्हाला ओपॅम्प झालाय का ऑपरेशन एम्प्लिफायर कॉलेजमध्ये? झालाय ना सिलेबसला? ओपॅम्पचा आयसी नंबर माहिती आहे कोणाला? हो का, ओपॅम्प नाहीये तुम्हाला? ठीक आहे. नेक्स्ट डेला ऑसिलेटर आणि एम्प्लिफायरचा सेशन असतो. त्यामध्ये तुम्हाला 5 एक्सपेरिमेंट परफॉर्म करायचे असतात आणि 1 तास असतो तो ओरल साठी दिला जातो. त्यानंतर 4th डेला तुम्हाला 2 सॉफ्टवेअर शिकवले जातात. त्यामध्ये एक सॉफ्टवेअर आहे ते प्रोफेशनल सर्किट डायग्राम कशी ड्रॉ करायची, त्यामध्ये तुम्हाला डिझाईन वर्स एक्सप्रेस नावाचं सॉफ्टवेअरचं ट्रेनिंग दिलं जातं. आणि पीसीबीचा आर्टवर्क म्हणजे पीसीबी लेआउट कसा काढायचा यासाठी एक्सप्रेस पीसीबी नावाचं एक सॉफ्टवेअर आहे, ते सुद्धा त्याचंही तुम्हाला ट्रेनिंग देण्यात येतं. त्याचबरोबर तुम्हाला तुमच्याकडून एक प्रोजेक्ट करून घेतला जातो. त्यामध्ये तुम्हाला एक पीसीबी दिला जातो, त्यासोबत काही लूज कंपोनंट्स दिले जातात आणि 1 बाय 1 एक एक कंपोनंट त्या पीसीबी वरती हे करून घ्यायचा, इन्सर्ट करून घ्यायचा आणि एक एक कंपोनंट सोल्डर करायचा. सोल्डरिंग अँड डिसोल्डरिंग टेक्निकचं सुद्धा तुम्हाला गाईड केलं जातं आणि टेस्टिंग कसं करायचं हे सुद्धा सांगितलं जातं. तसेच तुम्हाला ट्रेनिंग मध्ये असताना एक सेमिनार द्यायचा असतो. मग त्यासाठी तुम्हाला एक एक्सपिरियन्सचं टायटल दिलं जातं आणि ते सेमिनार करण्यासाठी सुद्धा तुम्हाला गाईड केलं जातं आणि तो सेमिनारचा व्हिडिओ आहे तो युट्यूब चॅनलवरती अपलोड केला जातो. त्यानंतर तुम्हाला आता तुमचं ग्रॅज्युएशन पास आउट झाल्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या कंपनीमध्ये इंटरव्ह्यूसाठी जावं लागतं. मग त्यामध्ये टेक्निकल क्वेश्चन्स आणि त्यासोबत आता टेल मी अबाउट युअर सेल्फ असाही एक क्वेश्चन विचारला जातो. मग ते इंटरव्ह्यूची प्रिपरेशन सुद्धा आम्ही ट्रेनिंग मध्ये करून घेत असतो आणि तो इंटरव्ह्यूचा व्हिडिओ सुद्धा युट्यूब चॅनलवरती अपलोड केला जातो. सर्वात लास्टला आम्ही एक गुगल फॉर्मचा वापर करून इव्हॅल्युएशन टेस्ट तयार केली आहे. तर त्यामध्ये 74 क्वेश्चन्स आहेत. प्रत्येक क्वेश्चनला 3 ऑप्शन्स असतात. त्यातला एक ऑप्शन सिलेक्ट करायचा आणि सगळे 74 क्वेश्चन सॉल्व्ह करून झाल्यानंतर लास्टला सबमिट नावाचा ऑप्शन असतो. त्या सबमिट नावाच्या ऑप्शन वरती क्लिक करायचं आणि ते सबमिट नावाचं बटन तुम्ही त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा जो स्कोर आहे तो तुमच्या मोबाईलवरती डिस्प्ले होतो आणि त्या स्कोरचा स्क्रीनशॉट माझ्या मोबाईलला किंवा सरांच्या मोबाईलला शेअर करायचा आणि त्या स्कोरच्या आधारे तुम्हाला ट्रेनिंग सर्टिफिकेट देण्यात येतं. 4 चॅनल रिमोट कंट्रोल 2 प्रोजेक्ट बघायचे. तुम्ही आता टर्न व्हा आणि कॅमेरावरती फोकस करा. सर्वांनी कॅमेरावरती फोकस करा. हा IoT बेस्ड वायफाय कॅमेरा आहे. याला 5 व्होल्ट सप्लाय अप्लाय केलेला आहे. इथे आमचा BSNLचा राउटर आहे, त्याच्याशी कॉन्फिगरेशन करून घेतलं आहे. तर या कॅमेरा समोरील व्ह्यू मी या मोबाईलच्या आधारे जगात कुठेही असेल तरी पाहू शकते. तर मी थेरॉटिकली अगोदर एक्सप्लेन करते. तो कॅमेराचा जो सध्याची जी पोझिशन आहे तर ती तुमच्या साईडला आहे. तर इथं तुम्ही पाहू शकता की कॅमेरा समोरचा जो काही कॅमेरा समोरचा जो व्ह्यू आहे तो मला मोबाईलमध्ये डिस्प्ले होते. आता ज्यावेळेस मला राईट साईडला शिफ्ट किंवा राईट साईडचा जो काही मला पार्ट पाहायचा असेल तर मी सिम्पली राईट साईडला
ड्रॅग करणार, कॅमेरा सायमल्टेनियसली राईट साईडला मूव्ह होतो आणि त्या समोरचा जो भाग आहे तो मला मोबाईल मध्ये दिसतो. त्यानंतर ज्यावेळेस मला लेफ्ट साईडचा काही भाग पाहायचा असेल तर मी सिम्पली हे लेफ्ट साईडला ड्रॅग करणार, कॅमेरा लेफ्ट साईडला मूव्ह होतो आणि त्या समोरचा जो भाग आहे तो मला मोबाईल मध्ये डिस्प्ले होतो. आता ज्यावेळेस मला खालचा पार्ट पाहायचा आहे त्यावेळेस मी वरच्या साईडला ड्रॅग करणार, कॅमेरा खालच्या बाजूला मूव्ह होतो आणि त्यासमोर जे काही वर्क सुरू आहे ते मला मोबाईल मध्ये दिसतं. आता ज्यावेळेस मला वरचा पार्ट पाहायचा आहे त्यावेळेस मी खालच्या साईडला ड्रॅग करणार आणि जे मला वरच्या साईडला जरी काय असे मला कुठले काय वर्क करत आहे ते पाहायचं असेल तर मी ते पाहू शकते. आता या कॅमेराला एक स्पीकर फॅसिलिटी सुद्धा आहे, तर मी आधी ऑपरेट करून दाखवते. आता मी राईट साईडला शिफ्ट करते. तर कॅमेरावरती तुम्ही फोकस करा. कॅमेरा राईट साईडला मूव्ह झाला आणि त्या समोरचा जो पार्ट आहे तो मला मोबाईल मध्ये दिसत आहे. आता मी लेफ्ट साईडला शिफ्ट करते. कॅमेरा लेफ्ट साईडला मूव्ह होतोय. त्यासमोर जे काही आहे मटेरियल ते मला इथे दिसत आहे. आता मी खालच्या साईडला ड्रॅग केल्यानंतर कॅमेरा मात्र वरच्या साईडला मूव्ह होईल. नेक्स्ट बघा, आता ज्यावेळेस मी वरच्या साईडला ड्रॅग करणार तेव्हा कॅमेरा खालच्या साईडला मूव्ह होईल. ठीक आहे. तर आता थोड्या वेळासाठी असं इमॅजिन करा की मी कंपनीच्या कामानिमित्त मी बाहेरगावी आहे, मुंबईला असेल किंवा कोल्हापूरला वगैरे गेले असेल आणि मला कंपनीमध्ये वर्क काय आहे ते पाहायचं आहे. तर इथं तुम्ही लास्टला ऑप्शन्स दिले आहेत की स्नॅपशॉट आहे, त्यानंतर इथे रेकॉर्डिंग आहे. तर इथे जे वर्क करतायत किंवा इथे कोणी स्टाफ मेंबर्स वगैरे जे काही काम करतात इथं मी स्नॅपशॉट वरती क्लिक केल्यानंतर मी तेवढाच फोटो कॅप्चर करणार आणि तो अल्बम मध्ये सेव्ह होणार. आता मला अर्ध्या तासाचं किंवा 15 मिनिटाचं रेकॉर्डिंग करायचं आहे. तर मी इथे रेकॉर्डिंग वरती क्लिक करणार. साधारण एक 15-20 मिनिटाचं मी तिथे शूट करून घेणार आणि त्यानंतर पुन्हा रेकॉर्डिंग बटनच क्लिक करणार आणि तो जो ड्युरेशन जे काय रेकॉर्डिंग झाला असेल तर ते मी नंतर सुद्धा अल्बम मध्ये सेव्ह केलेलं पाहू शकते. आता थोड्या वेळासाठी असं इमॅजिन करा की मी आउट ऑफ कंट्री आहे, जपानला असेल किंवा अमेरिकेला असेल आणि इथल्या ज्या स्टाफ मेंबरला मला इन्स्ट्रक्शन द्यायचे आहे. तर यामध्ये स्पीक नावाचा ऑप्शन आहे. म्हणजे मी अमेरिकेमध्ये असताना सुद्धा इथल्या स्टाफ मेंबरला इन्स्ट्रक्शन देऊ शकते. तर त्या कॅमेराला जी स्पीकर फॅसिलिटी आहे त्यामध्ये ती इन्स्ट्रक्शन रेकॉर्ड होणार आणि त्या स्टाफ मेंबर पर्यंत पोहोचणार. मग त्या स्टाफ मेंबरने इथेच उभं राहायचं आणि मला आन्सर द्यायचं. मग ते आन्सर त्यामध्ये रेकॉर्ड होतं आणि माझ्यापर्यंत पोहोचतं.